मुंबई मंत्रालय येथे जलसंपदा विभागाच्या विविध विषयांबाबत राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे व आमदार अशोकराव माने यांनी उपस्थित राहून प्रधान सचिव यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली। सदर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन दोन्ही प्रकल्पाचा 3 आठवड्याच्या आत सर्व्हे करून तांत्रिक मान्यता देण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकल्पामुळे कडवी नदीवर सावेगावच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीत पाणी उपसाद्वारे उचलून बंदिस्त पाईपलाईन येथील जवळपास 5000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। तसेच वारणा नदीवरील खोची येथील बंधाऱ्यावरून रामलिंग पठार येथे पाणी उपसा करून परिसरात येणारे अंदाजे 10,000 हेक्टर सिंचनाखाली येणार आहे। वंचित क्षेत्रात शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात यावे असेही यावेळी सूचित करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष अमरसिंह माने, सुहास राजमाने, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सचिव यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।